टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज। आपल्या सर्वांचं स्वागत। आज नगरचं ऐतिहासिक स्थळ म्हणून शाह शरीफ दर्ग्याची ओळख आहे आणि या ठिकाणी काँग्रेसचा प्रचार सुरू आहे। काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी देवदर्शन करण्यासाठी ते आलेले आहेत। आणि आपण पाहतोय काँग्रेसचा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आहे। या ठिकाणी नसीम खान त्यांना माहिती देत आहेत। शाह शरीफ हा मोठा इतिहास आहे आणि ह्या नगर शहराचा मोठा इतिहास शाह शरीफचा आहे। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ या ठिकाणी आलेले आहेत। उमेदवार फयाज शेख, नसीम खान, बाबा खान आणि शम्स खान या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतोय राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण पाहतो दीप चव्हाण आहेत, खासदार निलेश लंके देखील आहेत। आपण पाहतो या ठिकाणी माजी आमदार आहेर देखील आहेत। या ठिकाणी काँग्रेसचा मोठा जनसमुदाय या ठिकाणी आलेला आहे। आपण पाहू शकतो की काँग्रेसमय वातावरण झालेलं आहे। आपण खाली पाहू शकतो की मुकुंदनगरमध्ये काही दिवसापूर्वी वाद निर्माण झाले होते आणि त्या वादामध्ये मुकुंदनगरची परिस्थिती काय राहील याकडे अनेकांचं लक्ष होतं आणि पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी या गोष्टीकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे। आपण पाहतोय की पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेलं आहे आणि पोलिसांना चिंता होती की मुकुंदनगरमधली निवडणूक ही कशी राहील, कारण काही दिवसापूर्वी निवडणुकीच्या अगोदर भांडणं झाले होते आणि ह्या ठिकाणी आपण पाहतोय की काँग्रेसमय वातावरण झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। काँग्रेसचे प्रचंड समर्थक या ठिकाणी आलेले आहेत आणि शाह शरीफ दर्गा जी आहे याला मोठा इतिहास आहे। शिवाजी महाराजांचा इतिहास इथून सुरू होता असं बोललं जातं। इतिहासामध्ये आपण पाहतो की या ठिकाणी एक मोठं नाव शाह शरीफ दर्ग्याचं या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो की मोठा जनसंपर्क काँग्रेसचा या ठिकाणी जमलेला आहे। आपण पाहतोय की 2 गटामध्ये 4 दिवसापूर्वी वाद झाले होते। त्याच्यामध्ये MIM पक्ष आणि काँग्रेस असा वाद होता असं बोललं जातं आणि काँग्रेसवर कुठंतरी दहशत निर्माण केली जाते असा आरोप MIM वर लावला जातो। त्या ठिकाणी आपण वारंवार पाहतोय की काँग्रेसच्या उमेदवारांना दाबण्याचा प्रयत्न करण्यात येतो असं बोललं जातं। आज आपण त्याच पार्श्वभूमीवर आलेलो आहोत। काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत। काँग्रेसच्या उमेदवारांसोबत आपण बोलणार आहोत। आज आपण पाहतोय की या ठिकाणी नसीम खान उमेदवार आहेत आणि त्या देखील या ठिकाणी उपस्थित आहे। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत। नसीमताई, टाइम्स ऑफ नगरमध्ये आपलं स्वागत। धन्यवाद साहेब। काय म्हणतात, 4 दिवसापूर्वी काँग्रेस ही मुकुंदनगरमधून गायब झाली होती। अचानक हर्षवर्धन सपकाळ असतील, निलेशजी लंके असतील, अभिषेक कळमकर असतील, दीप चव्हाण असतील, हे दिग्गज या ठिकाणी आले आणि काँग्रेसमय वातावरण झालं। काय वाटतं तुम्हाला? हो, बिलकुल अगदी बरोबर बोलताय। काँग्रेस हा असा पक्ष आहे, हा राष्ट्रीय पक्ष आहे। तर या पक्षाला मानणारे सर्व स्तरातील लोक आहे। तर हा जो आता आमचा वातावरण झालेला आहे हा पूर्ण काँग्रेसमय झालेला आहे। नक्कीच या ठिकाणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब या ठिकाणी आहेत। त्यांचं देखील आपण मत जाणून घेणार आहोत। साहेब, 4 दिवसापूर्वी काँग्रेस मुकुंदनगरमधून गायब झाली होती असा आरोप लागतो। आज अचानक काँग्रेसमय वातावरण दिसतंय, आपण कशा पद्धतीने इकडे पाहता? काँग्रेस गायब होऊ शकत नाही। हे गायब काँग्रेस का करणारेच लोक गायब होऊन जातील। काँग्रेस मुक्त भारत करणाऱ्या लोकांचाच पक्ष आता काँग्रेस युक्त झालाय, त्याची काळजी करा। तुमचे उमेदवार म्हणतात दहशतमुक्त आपल्याला मुकुंदनगर करायचंय, कशा पद्धतीने आपण कानमंत्र त्यांना देणार आहात? नाही, कानमंत्राने संविधान जे आहे हा सर्वांसाठी आपल्यासाठी एक मोठा दस्तावेज आहे। आपण संविधानवादी होऊया, हाच त्यांच्यासाठी असणारा काँग्रेसचा विजय होईल। निश्चित। नक्कीच या ठिकाणी अभिषेक कळमकर देखील आहेत। अभिषेक कळमकर यांची एक नाळ जुडलेली आहे काँग्रेसच्या लोकांसोबत। काँग्रेसचे सर्वसाधारण लोक देण्यासाठी अभिषेक कळमकर यांचं मोठं योगदान मानलं जातं आणि अभिषेक कळमकर देखील आपल्यासोबत आहेत। अभिषेकजी, कशा पद्धतीने या निवडणुकीला आपण पाहता? मुकुंदनगरमध्ये काँग्रेसचा विजय होणारे 4ही उमेदवार त्या ठिकाणी मोठ्या भरघोस मताने निवडून येणार आहेत। त्यांच्यामध्ये आत्मविश्वास आहे। त्यांना मुकुंदनगरच्या लोकांचे, जनतेची प्रश्न ते समजतात आणि ते निश्चित प्रकारे महापालिकेत जाऊन जे कामं, ज्याचे स्वप्न दाखवले गेले होते, ज्याच्या भूलथापा दिल्या गेल्या होत्या, ते सगळं आता सोडवण्याचं काम शम्स खान करतील, खानबाबा करतील, नसीमताई करतील, फयाज मेंबर करणार आहेत। नक्कीच आपण पाहतोय खासदार निलेश लंके देखील या ठिकाणी जात आहेत। खासदार निलेश लंके यांच्याकडे आपण जाऊयात आणि खासदार निलेश लंके यांची काय भूमिका आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत। खासदार निलेश लंके यांच्याशी आपण खास बातचीत करत आहोत। खासदार साहेब, टाइम्स ऑफ नगरमध्ये आपलं स्वागत। गायब झालेल्या काँग्रेसला पुन्हा आणण्यासाठी आपण प्रयत्न करत आहे। या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून जे मुकुंदनगर प्रभागामध्ये फिरतो आम्ही, त्या प्रभागामध्ये 4ही उमेदवार काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत। 4ही पण निवडून येतील हा एक या ठिकाणी ही जनता पाहिल्यानंतर हे निकाल जाहीरच झाल्यासारखा या ठिकाणी वाटतो।
काही दिवसापूर्वी काँग्रेसच्या लोकांवर हल्ला झाला असं बोललं जातं आणि काँग्रेसवर हल्ला करणाऱ्या जी लोक होती त्यांच्यावर गुन्हा दाखल न करता काही तिराईत लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. काँग्रेसवर एक दहशतीचं वातावरण निर्माण झाले. कशा पद्धतीने आपण पाहता? भागाला दहशतमुक्त करण्यासाठी निश्चित ही या ठिकाणचे मतदार बंधू भगिनी काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील. काय वाटतं मुकुंदनगरची निवडणूक कशा पद्धतीने होणार आहे? मुकुंदनगरची निवडणूक ही विकासाला साथ देण्यासाठी या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेसच्या पाठीशी लोक राहतील. नक्कीच खासदार निलेश लंके हे लोकप्रिय आहेत आणि खासदार निलेश लंके असं म्हणतात की मुकुंदनगरमध्ये काँग्रेसचा विजय हा अटळ आहे. मुकुंदनगरमध्ये काँग्रेसमय वातावरण झालं आहे आणि आपण पाहू शकतो ही पूर्ण गर्दी आज मुकुंदनगरमध्ये जमा झालेली आहे. काँग्रेसला निवडून देण्यासाठी, काँग्रेसच्या विजयासाठी ही सर्वसामान्य माणसं आणि युवा तरुण पिढी ही मैदानात उतरलेली आहेत. नक्कीच MIM विरुद्ध काँग्रेस हा मोठा सामना रंगणार आहे आणि कोण बाजी मारतं हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. टाइम्स ऑफ नगर, आपल्या हक्काचा आवाज.